हॅलो फ्रेंड्स, धनत्रयोदशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन मधुभाऊंचे केस लांबवणार आहे हे सायलीला समजतं. तेव्हा ती खूप दुखावते. अर्जुन असं काहीतरी करेल याच्यावर तिचा विश्वासच बसत नाही. पण मित्रांनो, सायली अर्जुनचं बोलणं अर्धवट ऐकून गेलेली असते. ती ऑफिसच्या बाहेर रडतच येते. तिला काय करायचं ते समजतच नाही. अर्जुनने आश्रम वाचवण्यासाठी सायलीला वचन दिलेलं असतं आणि त्याप्रमाणे तो ते वचन पाळतोही. तसेच अर्जुनने एका गरीब माणसाला त्याच्या बायकोशी खोटं बोलावं लागणार आहे यासाठी घेतलेला तिच्याकडून सल्ला हे सगळं सायलीला एकदम गोंधळून टाकतं. अर्जुन मधुभाऊंना सोडवणार नाही हे ऐकून सायली खूपच दुखावलेली असते. आता इकडे अर्जुनने सायलीला न फसवण्याचा म्हणजेच मधुभाऊंचे केस न लांबवण्याचा निर्णय घेतल्यामुळे चैतन्य अर्जुनच्या निर्णयाचं स्वागतच करतो. पण तो अर्जुनला म्हणतो, अर्जुन, तुमच्या नात्याची सुरुवातच खोट्यापासून झाली आणि गेली वर्ष झालं तुम्ही घरच्यांशी खोटं बोलताय. मग तुला हे आता असं का वाटतंय? तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे ते गिल्ट तर आहेच, पण आता मला अजून गिल्ट वाढवायचं नाही आणि त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा माझ्या व सायलींमध्ये फक्त एक कॉन्ट्रॅक्ट होतं, पण आता माझं प्रेम आहे त्यांच्यावर. मग मी त्यांच्या बाबांविषयी म्हणजेच मधुभाऊंविषयी खोटं कसं बोलू? हे अशक्यच आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, म्हणून तू सायली वहिनी तुझ्या आयुष्यातून निघून जाण्याची रिस्क घेणार? कोणीतरी म्हटलेच बाबा, ए इश्क नहीं आसान, इतना समझ लीजिए, एक आग का दर्या है और डूब के जाना है. तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणतो, गप्प बस, या शेरोशायरीने माझा निर्णय नाही बदलणार. अरे उद्या जर सायलीला हे समजलं ना की माझ्याकडे मधुभाऊंना बेलवर सोडवण्या इतके पुरावे होते आणि ते मी कोर्टात दाखविले नाहीत तर काय होईल? अरे त्या माझ्यावर प्रेम करणं सोड, त्या माझा रिस्पेक्टही करणार नाहीत. माझ्यामुळे त्या दुखावतील आणि मी त्यांच्या चेहऱ्यावर दुःख नाही बघू शकत आणि मी असं काय केलं तर मीच माझ्या नजरेत उतरेल. एक वकील म्हणून, एक माणूस म्हणून मी अयशस्वी ठरेन, म्हणून मी हे करणार नाही. तेव्हा मग चैतन्य म्हणतो, अरे हो, पण मधुभाऊंची बेल थोडीशी लांबवली म्हणून काही कोणाची फसवणूक नाही होणार. उलट तुझ्यासाठी, सायली वहिनीसाठी थोडासा वेळ वाढवून घेता येईल आणि त्या वेळेत तुला काय करता येईल याचा मार्ग शोधता येईल. शेवटी आपण मधुभाऊंना सोडविणारच आहोतच रे. पण म्हणून तू काय सायली वहिनीशी खोटं नाही बोलणार, फक्त थोड्या वेळाकरता सत्य लपवून ठेवतोयस एवढंच. मित्रांनो, आता इकडे सायली नाराज होऊन रस्त्यावरून चालत जात असते. तिला हे पटतच नाही की अर्जुन असं काहीतरी करेल. ती याच विचारात पुढे जात असते. तेव्हा एक माणूस सायलीमुळे गाडीवरून खाली पडतो. हे सायलीच्या लक्षात येतं. तेव्हा ती म्हणते, अहो दादा, तुम्हाला लागलं का? मला माफ करा. तेव्हा तो पडलेला माणूस उठतो आणि म्हणतो, आता नाटकं नका करू, आधी रस्त्यावरून नीट चालायला शिका. मित्रांनो, तो माणूस सायलीलाच बडबडतो आणि गाडी घेऊन निघून जातो. तेव्हा सायलीला तिच्यामुळे तो माणूस पडला याचं खूप वाईट वाटतं. ती स्वतःलाच म्हणते, आत्ता माझी मनस्थिती ठीक नाही आहे, पण असं व्हायला नको पाहिजे होतं. अर्जुन सर असं का वागत असतील? इकडे नागराज कॉफी पीत असतो. तेव्हा प्रिया तिथं येते आणि म्हणते, तुम्ही निवांत कॉफी काय पीत बसलाय? नागराज म्हणतो, काय झाले तुला सकाळ सकाळी ओरडायला? तेव्हा प्रिया म्हणते, कामाच्या वेळी नेमकं तुम्ही गायब होता, नाहीतर असे रिकामटेकडे बसलेले असता. मग नागराज चिडून म्हणतो, काय काम काढलंस माझ्याकडे? तेव्हा प्रिया सांगते, ती प्रतिमा दिवसेंदिवस मला डेंजरस वाटायला लागली. ती तिच्या जुन्या आठवणी विचारेल असं मला वाटलं नाही कधी. आता मला सांगा, ती प्रतिमा व रविराज जुन्या आठवणी रंगवायला लागले आणि तिला काही आठवलं तर मी काय करू? म्हणूनच त्याआधी तिला गायब करावीच लागेल. तेव्हा नागराज म्हणतो, मी सांगत होतो ना, या घरात तिला आणायची घाई करू नकोस, खूप रिस्की आहे. आता तिला गायब तू करणार की मलाच करायचंय? तेव्हा प्रिया हसते आणि म्हणते, मी करणार. माझा प्लॅन झाला आहे आणि तो आजच पूर्ण करायचा.
मी तिला घेऊन मंदिरात येते. तिथे तुमच्या माणसांना सांगून ठेवा, तिथून तिला उचलायला लागेल. कोणाला काहीच कळणार नाही. तेव्हा नागराज म्हणतो, मंदिरात माणसं असतील ना, आणि प्रतिमाने आरडाओरडा केला तर? आता तर तिला बोलताही येतंय. तेव्हा प्रिया म्हणते, हो, ते सगळं माझ्यावर सोडा. तुमच्या माणसांना फक्त सांगावून ठेवा. मी जेव्हा खुणावेन तेव्हा त्यांनी लगेच पुढं यायचंय. तेव्हा नागराज म्हणतो, ठीक आहे, लाग कामाला. मग प्रिया आतमध्ये प्रतिमाच्या रूममध्ये जाते. तेव्हा प्रतिमा काम करत बसलेली असते. तेव्हा प्रिया म्हणते, आई, तुला कंटाळा आला असेल ना, चल मी तुला बाहेर फिरायला घेऊन जाते. मग प्रतिमा म्हणते, नाही, नको. तेव्हा प्रिया म्हणते, तुझ्या सगळ्यात आवडत्या ठिकाणी घेऊन जाते. प्रतिमा लगेच म्हणते, सायलीच्या घरी का? मग प्रिया म्हणते, नाही, मंदिरात. तुला आवडेल ना दर्शन घ्यायला? तेव्हा प्रतिमा म्हणते, हो. मग प्रिया लगेच म्हणते, मलाही आवडतं, अगदी तुझ्यासारखं. चल आपण दोघी जाऊयात. तेव्हा प्रतिमा म्हणते, आणि रविराज? मग प्रिया लगेच म्हणते, अगं बाबा कशाला, आपणच दोघी जाऊयात. ते बाहेर गेलेत आणि कधी घरी यायचे? तेव्हा प्रतिमा लगेच म्हणते, पण ते घरातच आहेत. तू त्यांना सांग, ते आपल्याबरोबर येतील. हे माझं काम झालं की आपण निघू. तेव्हा प्रिया रागाने मनातल्या मनात म्हणते, हिचा अर्धा मेंदू असा नको तिथे का चालतो? आता किल्लेदार आला तर माझा प्लॅन फ्लॉप होईल. पण नाही, किल्लेदारचा बाप जरी आला ना, तरी आज प्रतिमा गायब होणार म्हणजे होणार. मित्रांनो, आता इकडे सायली जेलच्या बाहेर येऊन थांबलेली असते आणि ती तिथून अर्जुनला फोन करते आणि म्हणते, मी आधी तुम्हाला विचारलं तेव्हा तुम्ही मला मधुभाऊंना भेटायला जाऊ दिलं नाहीत. पण आता मी परवानगी मागते. माझे वकील म्हणून मला मधुभाऊंना भेटण्याची परवानगी तुम्ही द्याल का प्लीज? तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही असं काय बोलताय? मला असं वाटलं होतं की आपण एकत्र भेटायला गेल्यावर मधुभाऊंनाही बरं वाटेल. तुम्हाला इतकं अर्जंट का भेटायचं आहे त्यांना? तेव्हा सायली म्हणते, मला आत्ताच्या आता त्यांच्याशी बोलायचं आहे आणि तुम्हाला त्रास होतोय हे कळतंय मला. पण परवानगी मागण्यासाठी कोणाला फोन करायचा हे मला माहीत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला त्रास का होईल? तुम्ही असं का बोलताय? मी लगेच येतोय, थांबा. तेव्हा सायली म्हणते, काहीही गरज नाही. माझ्या वडिलांना भेटायला मी एकटी जाऊ शकते. तुम्ही फक्त परवानगी मिळेल का एवढंच सांगा. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, मिळेल. तुम्ही जा तिथे, मी फोन करून सांगतो. मित्रांनो, अर्जुन बोलत असतो तेव्हाच सायली फोन ठेवते. सायली असं का वागते हे अर्जुनला समजत नाही. तेव्हा तो चैतन्यला हे सांगतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे, तुम्ही जाणार होता ना भेटायला? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, पण नाही गेलो. मग चैतन्य सांगतो, म्हणूनच तू आशा लावलीस ना, आता त्या चिडल्या असतील. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, कदाचित असंच झालं असेल. पण मी आता काय करू? तर चैतन्य म्हणतो, सगळं मीच सांगू का? तू तिला परवानगी काढून देणार होतास ना, तर स्वतःच तिथे जाऊन तिला सरप्राईज दे. मग बघ सायली वहिनी कशी खुश होईल. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, हो, बरोबर आहे. पण हे मला का नाही सुचलं? तर चैतन्य म्हणतो, कारण तू खूप विचार करतोयस. साध्या साध्या गोष्टी तुझ्या आता लक्षातच येत नाहीत. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, मी आता लगेच जातो. मित्रांनो, अर्जुन तर खुश होतो आणि तो तिथून निघून जातो. तेव्हा चैतन्य स्वतःशीच म्हणतो, कसं होईल ह्या माणसाचं? काय करायचं याचं? सायली वहिनीच्या प्रेमात वेडा झालाय हा माणूस. इकडे सायली मधुभाऊंना भेटण्याची परवानगी मिळण्याची वाट बघत असते. तेव्हा ती खूप अस्वस्थ असते आणि रडतही असते. इतक्यात एक कॉन्स्टेबल येतो आणि तिला भेटायला जाण्याची परवानगी देतो. तेव्हा सायली मधुभाऊंना भेटायला आतमध्ये जाते. तेव्हा ती खूप रडत असते. हे बघून मधुभाऊ विचारतात, सायली, तुझ्या डोळ्यात पाणी का? काय झालंय बाळ? तेव्हा सायलीला जास्तच रडू येतं. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, असं काय करतेस बाळा? मी इथला प्रत्येक दिवस धीरानं जगण्याचा प्रयत्न करतोय, पण तुला रडताना पाहिलं ना की माझा जीव कावराबावरा होतो. काय झालंय सांग बाळा. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ, मला तुमची माफी मागायची. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, माझी माफी कशासाठी? तर सायली सांगते, मधुभाऊ, मागच्या वर्षी ज्यावेळी तुम्हाला अटक झाली ना, तेव्हा मी तुमच्यासाठी खूप वकिलांकडे फिरले, खूप वकिलांकडे जाऊन आले. कोणी तुमची केस घ्यायला तयार नव्हतं. सगळ्यांचं म्हणणं हेच होतं की ही केस पूर्ण हाताबाहेर गेलेली आहे
आणि जर कोणी हे केस लढवू शकेल तर ते फक्त अर्जुन सुभेदारच. मधुभाऊ, माझ्याकडे कुठला पर्यायच नव्हता म्हणून मी यांच्याकडे गेले. अरे सायली बाळा, हाच उत्तम पर्याय होता. तुझी आणि जावई बापूंची भेट झाली आणि तुझ्या आयुष्याचं सोनं झालं बघ. मित्रांनो, इतक्यात अर्जुन तिथे येतो. तेव्हा सायली त्याच्याकडे बघते. अर्जुन म्हणतो, सोनं तर माझ्या आयुष्याचं झालंय मधुभाऊ. तुम्ही कसे आहात? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, मी बरा आहे. मला वाटलं सायली आज एकटीच आली. तेव्हा अर्जुन म्हणतो, आम्ही एकत्रच येणार होतो. तसं तिला सांगितलंही होतं. पण तुमची मुलगी, तिच्यामध्ये संयम कुठे? आजच निघून आली. मधुभाऊ म्हणतात, मला सांगा ही इतकी का रडते? तेव्हा अर्जुन म्हणतो, का रडते सायली? मग मधुभाऊ म्हणतात, सांग ना सायली, मगाशी काय सांगत होतीस? आता तर धीर द्यायला जावई बापूसुद्धा आलेत. तेव्हा सायली मनातल्या मनात म्हणते, मी कसं सांगू मधुभाऊ? तुमचा ज्यांच्यावर इतका विश्वास आहे तेच तुम्हाला फसवतायत. मित्रांनो, सायलीला रडताना बघून अर्जुन म्हणतो, का रडते सायली, सांग ना. तेव्हा सायली म्हणते, काही नाही, जुन्या आठवणी काढत होते. अगदी मधुभाऊंना अटक झाली तेव्हाच्या, म्हणून डोळ्यात पाणी आलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता जुनं सगळं विसर. हे सगळं आता लवकरच संपणार आहे. मी मधुभाऊंना लवकर सोडवेन. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, याची मला पूर्ण खात्री आहे. जावई बापू, इथून बाहेर पडल्यानंतर तुमचा बहरणारा संसार मला बघायचाय. आणि एक सांगू जावई बापू, तुम्ही जेव्हा जोडीने मला भेटायला येता ना, तेव्हा आनंदाने माझा ऊर भरून येतो बघा. तेव्हा अर्जुन म्हणतो, आम्ही तुम्हाला नेहमी जोडीनेच दिसणार मधुभाऊ. आपण आश्रमाची जागा परत मिळवली म्हणून तुम्हाला भेटायला येणारच होतो. फक्त माझी आणि सायलीची चुकामुक झाली थोडीशी. मित्रांनो, सायली मनातल्या मनात म्हणते, हे मधुभाऊंशी किती सहज खोटे बोलतायत. मी स्वतः ऐकलं नसतं तर मला हे खोटंच वाटलं असतं की यांना मधुभाऊंना बाहेर काढायचंच नाही. मधुभाऊ म्हणतात, काही हरकत नाही. आज सायली एकटी भेटायला आली. मला खात्री आहे तुम्ही तिला सुखात ठेवले. तेव्हा अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, सायली, तुम्हाला वाटत असेल मी हे खोटं बोलतोय, पण मलाही हेच पाहिजे. आपण नेहमी जोडीनेच. नंतर सायली मधुभाऊंना सांगते, ठीक आहे मधुभाऊ, मी निघते. खूप अस्वस्थ वाटत होतं. आता तुम्हाला भेटल्यावर बरं वाटतंय मला. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, तुम्ही मला परत भेटायला याल, वाट बघतोय तुमची. मग सायली बाहेर जाते. तेव्हा अर्जुन मधुभाऊंना म्हणतो, हो, निघतो आम्ही आता, काळजी घ्या. मग अर्जुन मधुभाऊंना भेटून तोही बाहेर जातो. आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली मधुभाऊंना भेटून बाहेर आल्यानंतर सायली अर्जुनशी काहीच बोलत नाही. ती रिक्षाने घरी जाते. पण अर्जुन त्याच्या कारने घरी जातो, पण सायली त्याला घरी कुठेच दिसत नाही. तेव्हा तो कल्पनाला विचारतो, मम्मा, सायली कुठे दिसत नाही. तेव्हा कल्पना त्याला रागवते आणि तुझी बायको घरी नाही हे तुला माहीत नाही काय, असं त्याला सांगते. बघूयात उद्याच्या भागामध्ये काय होते ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.